नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाअंतर्गत कौशल्यावर आधारित विविध कृतींची मालिका बघणार आहोत। यामध्ये अपेक्षित जी क्षमता गाठावयाची आहे ती इयत्ता 3री ते 5वी करिता विषय भाषा आणि जे कौशल्य आहे ते आहे लेखन। तर या कौशल्यावर आधारित आपल्याला अपेक्षित जी क्षमता गाठावयाची आहे ती क्षमता आहे 6 ते 8 शब्दांनी तसेच जोडाक्षरांनी बनलेली 4 ते 5 सोपी वाक्य आकलनासह श्रुतलेखन करतो। शिक्षक मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की श्रुतलेखन म्हटलं की विद्यार्थ्यांना हा भाग बराच जड वाटतो, परंतु आपण वर्गामध्ये वारंवार श्रुतलेखनाचा विविध प्रकारे सराव करून घेतला तर विद्यार्थ्यांना श्रुतलेखन ही कठीण असणारी जी बाब आहे ती अगदी सोपी आणि सरळ वाटेल। तर श्रुतलेखन सोपं आणि सरळ वाटण्याकरिता आपल्याला जो स्तर गाठावयाचा आहे तो स्तर आहे 6 ते 8 शब्दांनी बनलेली 4 ते 5 सोपी वाक्य ऐकून लिहितो। तर श्रुतलेखनाचे जे विविध प्रकार आहे त्यामध्ये आज आपण बघणार आहोत विलंबित श्रुतलेखन। तर या प्रकारची ॲक्टिव्हिटी जर घ्यावयाची असेल तर आपण कशा प्रकारे घेऊ ती बघूया। शिक्षक मित्रांनो, कुठलीही कृती घ्यायची तर प्रथमतः आपली पूर्वतयारी असणं आवश्यक आहे। तर याकरिता कोणती पूर्वतयारी करायची तर याकरिता श्रुतलेखन असल्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांकडे वही आणि पेन किंवा पेन्सिल असणं आवश्यक आहे। त्याचप्रकारे शिक्षकांना श्रुतलेखनाकरिता जी विविध वाक्य सांगावयाची आहे अशी कमीत कमी 15 ते 20 वाक्य शिक्षकांकडे असणं आवश्यक आहे। त्याचप्रकारे प्रथमतः शिक्षकांनी सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना द्यावयाची आहे की मी जे वाक्य सांगणार आहे ते वाक्य 1 किंवा 2 वेळा सांगणार आहे। तुम्हाला ती सगळी वाक्य मी ज्या क्रमाने सांगणार आहे त्या क्रमाने ऐकून घ्यावयाची आहे आणि त्या प्रकारे आपल्या वहीमध्ये लिहावयाची आहे, परंतु लिहावयाची तेव्हाच आहे की जेव्हा मी सांगणार। मग यानंतर आपण आता ही कृती कशी घ्यावयाची ती बघूया। तर प्रथमतः शिक्षक विद्यार्थ्यांना उदाहरण द्यायचं तर हे वाक्य सांगतील की पक्षी गात होते आणि झाडावरती बसत होते, परंतु शिक्षक हे वाक्य परत एक वेळा सांगतील, म्हणजेच प्रत्येक वाक्य शिक्षकांनी स्पष्ट उच्चाराने आणि हळूवारपणे सांगणं आवश्यक आहे। त्याचबरोबर ते वाक्य 2 वेळा सांगणं आवश्यक आहे। परत शिक्षक तेच वाक्य सांगतील, पक्षी गाणी गात होती आणि झाडावरती बसत होती। हे वाक्य सांगितल्यानंतर परत शिक्षक दुसरं वाक्य सांगतील की आज आम्हाला आईने जेवणामध्ये गरम गरम भाजी आणि पोळी दिली। हे वाक्य परत शिक्षक डबल सांगतील। अशा प्रकारे शिक्षकांनी 4 किंवा 5 वाक्य डबल सांगणे आवश्यक आहे। आणि नंतर विद्यार्थ्यांना शिक्षक 4ही वाक्य सांगितल्यानंतर सांगतील की थोड्या वेळानंतर आता तुम्ही आपल्या वहीमध्ये ही वाक्य लिहावयाची, परंतु मी ज्या क्रमाने सांगितली त्याच क्रमाने आणि ज्या प्रकारे मी सांगितलं त्याच प्रकारे ते वाक्य आपल्या वहीमध्ये लिहिणं आवश्यक आहे। यानंतर सगळे विद्यार्थी आपल्या वहीमध्ये ती वाक्य सांगितलेल्या क्रमानुसार लिहून घेतील आणि सगळे विद्यार्थ्यांनी ते वाक्य आपल्या वहीमध्ये लिहून घेतल्यानंतर ते वाक्य आपल्याला तपासावयाचे आहे। तपासण्यापूर्वी शिक्षक ते सगळे 4 किंवा जे 5 वाक्य असतील ते फळ्यावरती प्रथमतः लिहून देतील आणि ते सगळे वाक्य परत शिक्षक 1 वेळा वाचून दाखवतील आणि मग विद्यार्थ्यांना सांगतील की तुम्ही तुमच्या वहीमध्ये या प्रकारचे वाक्य लिहिलेले आहेत का, असेल तर तपासून घ्या आणि जर काही चुका असतील तर त्या बरोबर करून घ्या। अशा प्रकारे विद्यार्थी स्वतःचं लेखन स्वतः तपासतील आणि शुद्ध लेखनाच्या काही चुका असतील तर त्या दुरुस्त करतील। यामुळे फायदा हा होणार आहे की विद्यार्थी स्वतःचं लेखन स्वतः तपासत असल्यामुळे शुद्ध लेखन त्यांचं चांगलं होणार आहे। त्याचबरोबर लेखन कौशल्य विकसित होणार आहे आणि ऐकून लिहावयाचं असल्यामुळे श्रवण कौशल्य देखील विकसित होणार आहे। परंतु विद्यार्थ्यांना हे देखील माहिती आहे की सरांनी ज्या क्रमाने सांगितलं त्याच क्रमाने आपल्याला वाक्य लिहावयाचे आहे, म्हणून विद्यार्थी ऐकण्याकडे म्हणजेच श्रवणाकडे अधिक लक्ष देतील आणि या प्रकारे विद्यार्थी एकाग्र होऊन सगळे वाक्य लिहितील। यामुळे एकाग्रता देखील वाढते आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास देखील वाढतो। अशा प्रकारे अध्ययन क्षमतेची जी निश्चित स्तर गाठावायचा आहे तो आपण या कृतीद्वारे गाठू शकतो। धन्यवाद।